नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची विज्ञान या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। कंसात पर्याय दिलेले आहे, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। दुसरे विधान, शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। तिसरे विधान, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय। चौथे विधान, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात। पाचवे विधान, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, जोड्या लावा। 4 गुणांसाठी आहे। पहिली जोडी, कार्बन डायऑक्साइड, त्याचा क पर्याय बरोबर आहे वनस्पती व अन्न निर्मिती। त्या ठिकाणी तुम्ही पर्याय लिहायचा आहे किंवा पर्यायाचे वर्णाक्षर लिहिलं तरी चालणार आहे। आपण दोन्ही लिहून घेतले। दुसरे ऑक्सिजन, त्याचा ड पर्याय बरोबर आहे ज्वलन। तिसरे बाष्प, त्याचा ब पर्याय बरोबर आहे पाऊस। 4 सूक्ष्मजीव, त्याचा अ पर्याय बरोबर आहे मृदेची निर्मिती। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला प्रश्न, वनस्पतींचे अवयव कोणते? उत्तर, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे वनस्पतींचे अवयव आहेत। दुसरा प्रश्न, मुळांची कार्य कोणती? उत्तर, 1 मुळे वनस्पतीला आधार देतात। वनस्पतीला आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि पाणी मुळांच्या साहाय्याने शोषले जाते। 3 पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते। 4 मुळे माती घट्ट धरून ठेवतात आणि 5 काही प्रकारची मुळे अन्नसाठा करतात। तिसरा प्रश्न, वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा। उत्तर, वेलींचे खोड अतिशय नाजूक, लवचिक, मऊ व हिरवे असते। वाढ होण्यासाठी त्या आधाराची मदत घेतात। काही वेली जमिनीवर समांतर पसरत जातात। काही वेलींना तणाव असतात, उदाहरणार्थ मनी प्लांट। चौथा प्रश्न, रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून उदाहरण द्या। उत्तर, रोपटी ही सुमारे 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढतात। त्यांची खोडे अतिशय लवचिक आणि हिरवट असतात, उदाहरणार्थ मेथी आणि सदाफुली। पाचवा प्रश्न, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर, काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते। काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात। काही प्राणी त्यांच्या वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात। काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात, उदाहरणार्थ नखे, तीक्ष्ण दात। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, आपत्कालीन संपर्क नंबर सांगा। 4 गुणांसाठी आहे। 1 पोलीस नियंत्रण कक्ष 100। 2 अग्निशामक यंत्रणा 101। 3 रुग्णवाहिका 102। चौथे, देश पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर 108 112। प्रश्न तिसरा, प्रत्येकी 2 नावे लिहा। 2 गुणांसाठी। सपुष्प वनस्पती, शेवंती, आंबा, जास्वंद, कोणतेही 2 नावे तुम्ही लिहायची आहेत। आपण 2पेक्षा जास्त नावे लिहिलेली आहेत। 2 अपुष्प वनस्पती, बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, शेवाळ, नेचे। तिसरे आहे वृक्ष, आंबा, वड, चिंच, साग, कडुनिंब। आणि चौथे आहे झुडूप, कण्हेर, जास्वंद, घाणेरी। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा।